So on this beautiful evening, with lots of respect and love and best wishes, I welcome Varsha, who has just elected as a Group A officer in Maharashtra government with the post of Assistant Director, Finance and Account Services. ज्याला आपण मराठीमध्ये, मी आधीच बोललो की आजचं जे काही आपलं वेबिनार होणार आहे ते वेबिनार आपलं बायलिंग्वेल होणार आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर त्यांच्या पोस्टला मराठीमध्ये सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा वर्ग 1 असं त्याचं पदाचं नाव आहे. आणि करंटली शी इज वर्किंग ॲज अ म्युनिसिपल टॅक्सेशन अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ज्याला मराठीमध्ये कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी असं म्हणतात. तर सध्या त्या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत आणि कोविड-19 सारख्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आपले सर्वतोपरी योगदान आणि सर्वस्व समाजासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी देत आहेत. तर वर्ष, मी फॉर्मल इंट्रोडक्शन तुमचं केलेलंच आहे, पण त्याच्या आधी ऑन द ऑकेजन ऑफ दिस फ्रेंडशिप डे मला तुमच्याबद्दल काही बोलायचं आहे माझ्या ऑडियन्स बद्दल. सो देर इज वन सेंटेंस आई वांट टू यूज. मुस्कान का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता. मुस्कान का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता. दोस्त तो मिल जाते हैं हर रास्ते पे, दोस्त तो मिल जाते हैं हर रास्ते पे, हर मोड़ पे, लेकिन हर कोई आपके जैसा अनमोल नहीं होता. So these are the words which I wanted to dedicate to you. ठीक है. So that was about the friendship. And apart from friendship, whatever I have seen your struggles, I have seen your journey since 2012, 2013, since last 7-8 years, I have seen you, your struggles, your achievements, all the ups and downs I have seen. So regarding that also, I wanted to use some sentences and some words. तर एक छोटी कविता आहे. फक्त तू खचून जाऊ नकोस, संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी हात जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं असून बघ, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच पुढत बसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचून जाऊ नकोस. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्न डोळे घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल. विजय तुझाच असेल तेव्हा तू मागे वळून बघू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचून जाऊ नकोस. So these are the words which I wanted to dedicate for your struggles, dedicate for your hard work, and dedicate for your motivation. So yes, you can join, Varsha, anytime you can join, no problem in that. Yes. तर अशा प्रकारे मी ओळख करून दिलेली आहे, माझी फॉर्मल ओळख करून दिलेली आहे, मॅडमची फॉर्मल ओळख करून दिलेली आहे. ठीक आहे. मॅडम परत जॉईन होतीलच, काही कारणास्तव मे बी त्यांनी डिस्कनेक्ट केलं असेल. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की काही ऑफिसला एक रिपोर्ट त्यांना सबमिट करायचा आहे कोविड-19चा. सध्या बरेच क्रिटिकल कंडिशन आहे. तर त्यांना मी बोललेलो की whenever such calls or some things come, so you can always disconnect and you can connect again. So technology has made the things easier for us. तर त्याच्या दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर काही डाऊट्स वगैरे विचारायचे असतील तर तुम्ही चॅटबॉक्सच्या द्वारे तुम्ही डाऊट्स विचारू शकता त्यामध्ये. ठीक आहे. आणि मॅडम त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. ओके. तर मॅडम पुन्हा जॉईन होत आहेत. पुन्हा एकदा स्वागत करूया मॅडमचं, वर्षा बनगर मॅडम. येस मॅडम, गुड इव्हनिंग वन मोर टाइम. इट इज अ क्लिअरर, हे क्लिअर थोडासा व्ह्यू आहे, म्हणजे पिक्चर क्वालिटी इज मच क्लिअर कम्पेअर्ड टू प्रिव्हियस वन. Yes, I said picture. Yes, I said picture quality is much better compared to previous. काही मोबाईल चेंज केला का? हो, ऍक्च्युली ना फोन मध्ये इश्यू आला, नेटवर्क इश्यू होता. ओके. काही प्रॉब्लेम नाहीये. काही इश्यू आला, तुम्हाला कॉल जरी आले तरी सुद्धा तुम्ही यू कॅन टेक दोज कॉल्स आणि फक्त तुमचा व्हिडिओ आणि तुमचा व्हॉइस म्यूट करा आणि यू कॅन पिक अप द कॉल. शेवटी कामाला प्रायोरिटी आपण दिली पाहिजे. ठीक आहे. दिस कम सेकंडली. ओके. सो नाही काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. सो आता मी फॉर्मल इंट्रोडक्शन तर केलेलंच आहे. तर फॉर्मल इंट्रोडक्शन नंतर आता थोडंसं इन्फॉर्मल इंट्रोडक्शन, थोडंसं मला तुझी प्रेझेन्स हवा होता इन्फॉर्मल इंट्रोडक्शन सांगण्यासाठी. तर फॉर्मल इंट्रोडक्शन पद वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण आहेत सांगितल्यास किंवा त्याच्याबद्दल आपण चर्चा पण करणार आहोत. पण या फॉर्मल इंट्रोडक्शन नंतर मला आज फार आनंद वाटतोय की आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही दोघे आज ऑनलाईन का असताना भेटतोय त्याच्यामध्ये. अँड आय एम रिअली ग्लॅड अँड फिलिंग प्राऊड दॅट आय एम विथ हर टुडे. लेट मी टेल यू अबाउट अवर फ्रेंडशिप. आमच्या मैत्रीबद्दल काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि जसं मी बोललो बायलिंग्वेल लँग्वेज असेल त्याच्यामध्ये, कारण की बरेच मराठी ऑडियन्स सुद्धा बघतायत.
सो वी आर फ्रेंड्स सिन्स 2012 पासून आम्ही चांगले मित्र आहोत. जवळपास 8 वर्ष झाली या गोष्टीला. अँड ॲज आय एम वर्किंग इन एज्युकेशन डोमेन सिन्स लास्ट डिकेड, जवळपास 10 वर्षापासून मी एज्युकेशन डोमेन मध्ये आहे. स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा इतर काही एज्युकेशन डोमेन्स, एज्युकेशन प्रोजेक्ट, ऑनलाईन प्रोजेक्ट, एज्युटेक प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये मी काम करतोय 10 वर्षापासून. आणि एकदा असं झालं की लकीली वी केम अक्रॉस एज अ टीचर अँड अ स्टुडंट इन वन ऑफ द इन्स्टिट्यूट. म्हणजे मी तर ते लकच म्हणेन की वर्षा बनगर सारख्या मॅडम ज्या आहेत एवढ्या टॅलेंटेड आणि एवढ्या प्रतिभावान त्या ऍज अ स्टुडंट म्हणून मला लाभल्या, त्याचं रिअली आय एम थँकफुल टू द गॉड. सो आय स्टील रिमेंबर द इन्सिडन्स विच वॉज आवर फर्स्ट इंटरॅक्शन. म्हणजे आमचं जे पहिलं इंटरॅक्शन होतं ते अजून सुद्धा मला आठवतंय की पहिल्याच इंटरॅक्शनच्या वेळी मी त्यांना भरपूर ओरडलो होतो. आय हॅड स्कोल्डेड हर व्हेरी बॅडली अँड हर फ्रेंड्स. अँड जनरली आय एम नॉट सच अ रुथलेस पर्सन, मी फार माइल्ड पर्सन आहे. पण आय डोंट नो त्यावेळी मला काय झालं होतं, मी भरपूर भडकून गेलो होतो त्यांच्यावरती. आणि इट हॅपन्स दॅट की कधी कधी आठवलं तर मला गिल्टी वाटतं की अरे आपण एवढं का भडकलो त्यांच्यावरती, एवढं काही जेन्युइन रिझन सुद्धा नव्हतं. आणि सेम पर्सन हॅज बिकम अ स्टार टुडे. सो कधी चेहऱ्यावरती स्माइल सुद्धा येतं आणि थोडंसं गिल्ट सुद्धा होतो त्या म्हणजे घटना आठवल्यानंतर. पण ठीक आहे, फ्रेंडशिप म्हटल्यानंतर असे अप्स अँड डाऊन्स होतच असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि अजून कसं असतं की बऱ्याच वेळा कसं असतं की असं बोललेलंच आहे की वी अट्रॅक्ट पीपल विथ द सिमिलर फ्रिक्वेन्सी. सो आमच्या दोघांमध्ये सुद्धा भरपूर सिमिलॅरिटीज आहेत. त्यामुळे आमचं रॅपो नेहमी स्ट्रॉंग होतं. वी हॅड ऑलवेज अ स्ट्रॉंग रॅपो ड्यू टू मेनी सिमिलॅरिटीज. वी बोथ हॅड कम्प्लिटेड आवर इंजिनिअरिंग अँड एमबीए. म्हणजे पहिला रॅपो तिथे झाला की एज्युकेशन काय तुमचं, तर मी इंजिनिअरिंग केलेलं आणि एमबीए केलेलं आहे. मग तिथे लगेच एक रॅपो कनेक्ट झाला की चला आपल्यापैकी कोणीतरी या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये कोणीतरी सेम क्वालिफिकेशन वाला पर्सन भेटतोय. त्याच्यानंतर वी बोथ आर असोसिएटेड विथ द सेम एमबीए कॉलेज. एकाच एमबीए कॉलेज बरोबर आम्ही असोसिएटेड आहोत. अँड वी आर व्हेरी मच पॅशनेट फॉर अवर करिअर्स. म्हणजे पहिल्यापासूनच करिअरच्या बाबतीमध्ये किंवा आमच्या जर फॅमिली बॅकग्राऊंड तुम्ही बघितला तर फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये सुद्धा एज्युकेशन आणि करिअरला नेहमी जास्त प्रायोरिटी दिली जाते. म्हणजे माझं पण तसंच आहे. मी म्हणा, माझी सिस्टर म्हणा किंवा माझे जे काही अंकल्स आहेत ते सुद्धा ऍज अ व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम केले. त्यांच्या सुद्धा दोन्ही मुली ज्या माझ्या कझिन्स आहेत सध्या अमेरिकेमध्ये आणि मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आहेत. तर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये म्हणजे तो पण एक बॅकग्राऊंड चांगला मॅच होत होता की फॅमिलीज वेअर व्हेरी मच पॅशनेट फॉर अवर एज्युकेशन. आणि अजून एक आहे की अजून कोइन्सिडेंटली हे सगळ्या चर्चा व्हायची करिअर आणि कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये. या सगळ्या गोष्टी व्हायच्या त्याच्यामध्ये. इंटरॅक्शन व्हायचं, डिस्कशन व्हायचं, डिसिजन मेकिंग व्हायचं त्याच्यामध्ये. भरपूर टॉक्स व्हायचे आणि टॉक्स जस्ट यूज टू गो ऑन अँड ऑन. म्हणजे मला अजून सुद्धा आठवतं एकदा बोलायला सुरुवात केली की तासन तास मी बोलत बसायचो. वेळ कसा जायचा ते समजायचं नाही त्याच्यामध्ये. सो अँड वी बोथ यूज टू चॅटिंग इन संस्कृत. मला अजून सुद्धा आठवतं मी संस्कृतमध्ये थोडंसं चॅट करायचो. संस्कृत थोडं चांगलं असल्यामुळे. अजून गोष्ट म्हणजे दोघांचे सुद्धा फादर महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये होते. त्यांचे फादर आय थिंक ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये होते. राईट वर्षा? येस येस सर. आणि माझे फादर हे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होते. म्हणजे परत ते ग्रीनरीमध्ये पण कुठेतरी सिमिलॅरिटी आला. इनफॅक्ट आमच्या वडिलांची नावं सुद्धा सेमच आहेत. वसंत असं तिच्याही वडिलांचं नाव आहे आणि माझ्याही वडिलांचं नाव वसंतच आहे. तर ही पण एक सिमिलॅरिटी आहे. ओके. आणि कसं आहे की वी हॅव बीन विथ इच अदर इन ऑल द अप्स अँड डाऊन्स. म्हणजे आय हॅव सीन हर वेन शी हॅज जस्ट रिझाईन फ्रॉम हर जॉब इन अ स्टुडंट फेज. त्याच्यानंतर तिच्या एंगेजमेंटला आय वॉज देअर. मॅरेजच्या वेळी होतो त्यावरती भरपूर आम्ही चर्चा करायचो. मॅरेज वरती असताना मॅरेजच्या गोष्टी जेव्हा चालू होत्या तेव्हा अभ्यास, मॅरेज याबद्दल चर्चा व्हायची. त्याच्यानंतर त्यांच्या जो मुलीचा जो पहिला बर्थडे होता त्या बर्थडेच्या वेळी मी तिथे प्रेझेंट होतो. अशा अपडाऊन्स मध्ये वी वेअर देअर. त्याच्यानंतर आता माझं सुद्धा बोलायचं झालं तर माझ्याही अपडाऊन्स मध्ये वर्षा वॉज ऑलवेज देअर विथ मी. यू कॅन से दॅट माझं जेव्हा बुक पब्लिश झालेलं 2014 त्या बुकमध्ये त्यांनी भरपूर मला हेल्प केली होती त्याचं कंटेंट डेव्हलप करण्यासाठी वगैरे. त्याच्यानंतर माझं दुसरं बुक 2019 मध्ये पब्लिश झालं. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं टेस्टिमोनियल वगैरे दिलं होतं. माझी जी कंपनी आहे शेअर स्किल्स, तर शेअर स्किल्सचा जो काही आमचा फर्स्ट प्लॅटफॉर्म होता, शेअर स्किल्सचा फर्स्ट सेमिनार होतं, ते सेमिनार आमचं शेअर स्किल्सचं वाशीमध्ये होतं. तर त्या सेमिनार तर त्या सेमिनारमध्ये त्या आवर्जून आल्या होत्या. पूर्ण दिवसभर त्या सेमिनारमध्ये होत्या. तर एक वेगळ्या प्रकारची एनर्जी त्यावेळी फील झाली होती त्यामध्ये. ठीक आहे. तर अशा बऱ्याच काही आठवणी आहेत. आणि वी कॅन से दॅट इट इज जस्ट गोइंग ऑन अँड अप्स डाऊन्स मध्ये आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत. आता सुद्धा काही अडचणी मला येतात तेव्हा मी त्यांना कॉल करतो. त्यांना आय टेक हेल्प फ्रॉम हर. आय टेक सपोर्ट अँड शी ऑलवेज सपोर्ट्स मी. अशा प्रकारची आमची फ्रेंडशिप आहे, चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि दुसरी एक गोष्ट अजून बोलायचं झालं वर्षाच्या बद्दल तर एक आहे की आता मी ट्रेनिंग, कोचिंग आणि टीचिंग बॅकग्राऊंड मध्ये येतो. आणि तुम्हाला पण माहिती आहे स्टुडंट्स की ट्रेनिंग, कोचिंग आणि टीचिंग बॅकग्राऊंड म्हटला की लोकांमध्ये भरपूर ऍटिट्यूड असतो. म्हणजे मी बऱ्याच कॉलेजेसमध्ये व्हिजिट करतो. मग रिजिड लोक असतात, भरपूर ऍटिट्यूड असतो त्यांच्यामध्ये. तर त्यांना मी वर्षा मॅडमचं उदाहरण देऊ इच्छितो की त्यांच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे गुड लुकिंग एकदम. ठीक आहे. त्यांना आता एवढी बेबी गर्ल आहे. त्यांना किती वर्षाची आता? 3-4 वर्ष झाली असतील ना?
4 वर्षाचे. 4 वर्ष म्हणजे आता 4 वर्षाची एक मुलगी आहे, त्याच्यानंतर एवढे सगळे घरात सगळ्या फॅमिलीज आहेत, तरी सुद्धा त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे स्वतःला मेंटेन केलेलं आहे, मानसिकरित्या, शारीरिकरित्या. प्लस एवढं सगळं म्हणजे ब्युटी विथ ब्रेन आपण ज्याला म्हणतो, नॉट ब्युटी विथ ब्रेन बट सुपर ब्युटी विथ सुपर ब्रेन असं आपण त्याला म्हणतो. तरी सुद्धा जेव्हा त्या बोलायला सुरुवात करतील तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की शी इज सो ग्राउंडेड. त्यांच्या आवाजामध्ये एक 0% ऍटिट्यूड आहे आवाजामध्ये. शी इज अ व्हेरी ग्राउंडेड पर्सनॅलिटी. म्हणजे अशा प्रकारच्या व्यक्तीमध्ये किती ऍटिट्यूड असायला पाहिजे होता. त्यामुळे म्हणजे मी इनडायरेक्टली ज्यांना सांगतोय आणि जे चुकून माझं वेबिनार बघत असतील तर थोडं तुम्ही यांच्या पर्सनॅलिटीकडे बघा, मग तुम्हाला समजेल की तुम्ही ज्या गोष्टीसाठी ऍटिट्यूड एवढा बाळगता तेवढं बाळगणं काही म्हणजे गरजेचं नाहीये. ठीक आहे, टेक इट स्पोर्टिंगली. सो तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तर आता आपण आपल्या काही प्रश्नावली आहे, काही स्टुडंट्सनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. आणि पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो वर्षा मॅडम, की आता आपण बोलतो की अपयशाकडून यशाकडे. आता पहिली गोष्ट म्हणजे मला ऑब्जेक्शन आहे अपयश या शब्दाबद्दल. ठीक आहे, कारण की जी काही स्टार्टिंग झाली होती ती स्टार्टिंग पहिली गोष्ट अपयशाकडून झालेलीच नव्हती. युअर स्टार्ट वॉज ऑलवेज अ सक्सेसफुल स्टार्ट. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये यू क्वालिफाईड एमपीएससी प्रिलिम्स अँड अदर एक्झामिनेशन. सो इट वॉज नॉट एट ऑल फेल्युअर. सो दॅट थीम इज ऑलवेज रॉंग. म्हणजे हे जे काही परसेप्शन तुमच्याबद्दल आहे की अपयशाकडून यशाकडे, ते परसेप्शन पहिली गोष्ट चुकीचं आहे. आपण बोलू शकतो म्हणजे कसं आहे, आता समजा प्रिलिम्स क्वालिफाय झालं तर ते यश झालं ना, पण नंतर मेन्स समजा जर तुम्ही क्वालिफाय नाही झालं तर ते अपयश झालं. त्याला एकदम असं फुल प्रूफ अपयश असं त्याला आपण नाही बोलू शकत. सो दॅट वर्ड इज रॉंग. अपयशाकडून यशाकडे हा वर्ड रॉंग आहे. आपण बोलू शकतो की समथिंग इट शुड बी टेकन इन अ डिफरंट वे. तर त्या बाबतीमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट दॅट आमचे जे काही आता व्ह्युअर्स इकडे आहेत त्या व्ह्युअर्स तुम्ही तुमच्या जर्नीबद्दल सांगावं, तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही सांगावं. सो यू कॅन जस्ट गो अहेड. यू कॅन यूज बोथ लँग्वेजेस, मराठी एज वेल एज हिंदी. Yes. First of all, thank you, Vaibhav sir, and happy Yes. Friendship Day to you and everyone here. आणि एवढं माझ्याबद्दल बोललात ना, तेवढं कदाचित मला याच्यापेक्षा कमीच माहिती होतं माझ्याबद्दल. थँक्यू त्या एवढ्या अप्रिसिएशन बद्दल. आणि आणखी एक म्हणजे जे तुम्ही माझं अपयशाचं जे लागलेलं एक काय म्हणतात त्याला, एक मोहर लागलेली ते तुम्ही बाजूला काढली आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलं की हे अपयश नसून यश कसं होतं. हे खूप मोटिवेटिंग आहे. आणि हे जे मोटिवेशन आहे हेच इम्पॉर्टंट आहे की जे आपल्याला आपल्या फायनल टार्गेट पर्यंत पोहोचवतं. आणि हे खरंच आहे की मी स्वतःला खरंच कधी अपयशी असं समजलं नाही, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते आफ्टर ऑल. जनरली कसं आहे की फायनल डेस्टिनेशन वरनं आपण काउंट करतो की अपयश आहे हे की यश आहे. म्हणजे पोस्ट मिळाली तर आपण म्हणतो की यशस्वी आहे, पोस्ट नाही मिळाली तर आपण म्हणतो अयशस्वी आहे. पण त्या पोस्ट मिळवण्याच्या भरपूर टप्पे असतात. प्रत्येक टप्पा ठीक आहे, शेवट जोपर्यंत प्रत्येक टप्पा क्लिअर न होत तोपर्यंत आपण फायनल डेस्टिनेशन मध्ये पोहोचत नाहीत. तर मग ठीक आहे, आपण ऍटलिस्ट प्रयत्न करतो यालाच आपण यश म्हणावं. कारण जेव्हा आपण प्रयत्न करायचा ठरवतो तेव्हाच आपण 50% ऑफ द युद्ध आपण जिंकलेलं असतो. हे असं तुमची शिकवणच आहे. त्यामुळे थँक्यू. तर as you know, it has been a very long journey, like it was about 6 years. There have been many ups and downs. Numerous events took place in my personal as well as my student life. So, like basically to give my background, I'm a computer engineer, and I have done my master's in MBA Finance. I have also worked for 1.5 years in a private company, and then I gave a thought for civil services examination. The main reason behind it was a diversified work profile it was offering to me. So I switched in to civil services examination preparation. So to talk about my journey and my civil services preparation. So in initial years, I appeared only for the state services examination, that is for the gazetted group A post. Then later on, eventually in 2000, only on 2016, 2016 to be precise, that I realized that prelims is not a concern for me. That I was very consistent with the results of the prelims examination, but mains was where I was lacking. And there I came to know that where I was going wrong. I had completely ignored the other exams, like Group B exams, SCI and ASO. So there I found that I went wrong in not appearing that exam because through my experience,
I got to know that these STI and ASO are the nothing but the building blocks of the state services examination, mains examination. So when you prepare for the STI, you are actually studying for the GS4. When you prepare for ASO, you are actually preparing for the GS2 because economics and polity is the main issues in that exam. I got to know that we should give all the exams that comes in our way while doing our preparation for the civil services examination. And with that attitude, I got selected for the sales tax inspector post, excise inspector post, and then I got selected for this current post of municipal taxation and administrative officer. And I got preliminary selected exams, for- you have qualified many preliminary exams. I remember you have qualified one forest examination. For an interview, you are selected. Yes, that was the 2016 forest MPSC forest exactly. exam. Yes, and there I got paid in the interviews. I had cleared prelims and mains, and that time I remember I approached your father for the guidance of the interview. Yes, I remember. So from 2016 till 2016, I was just appearing for the state services examination. Since 2016, I started appearing for all the examination of Group B, Group A, Group B, and Group C. So that's where I got selected for the Then I got successful in many attempts and many examinations. That gives me a confidence that yes, I'm cracking it, and I can. And in that way, I can also crack my state services examination. And same thing happened. In 2018, I got selected for municipal taxation and administrative officer, and I joined there. So it gave me confidence, and that job also gave me one kind of certainty in my life. And I can say की माझा जो परफॉर्मन्स इम्प्रूव्ह झाला स्टेट सर्व्हिसेस मध्ये त्याला हेच काही बॅकग्राऊंडचे कारण होते की आपला कॉन्फिडन्स असावा, अश्युरिटी, एक सर्टिनिटी आपल्या लाईफ मधली. सो ह्या सगळ्या एक्झाम्स देऊन मी इथपर्यंत आली आहे आणि फायनली आय कुड अचीव्ह अ बिग थिंग. So you mean to say that you started giving multiple examinations and your actual experience in the your actual experience as a, you can say, civil service helped you in that. Means that job, municipal, that job actually helped you in your studies. Your vision just broadened about due to that, right? Correct? Yes, sir. Okay. So definitely, so that was all her journey, and also I would like to, I would also like you to share your that struggle phase when you got selected, and there were some from government there was some problem. So just brief about that incidents. So actually, there were so many failures, so many negativities around. But I'll give the credit to my family, who are actually biggest support. And my biggest strength, in my case, both my parents side as well as my in-laws side, they were really a great support for me. So they were with me throughout my journey. So it was a support system. And second thing, I for mental peace and concentration purpose, I used to do yoga and meditation for my mental and physical fitness. And third thing, I thought that this failure is not it is not permanent. It is just first step of your success. And someone has rightly said that failure gives us lesson, and one should always take lesson from one's failure. So I just did the self introspection, and ज्या पण चुका माझ्या झालेल्या त्या मी रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न केला त्याद्वारे. Okay. So you just talk about how to deal with negativities, failures, and consistent failures. See, consistent means you can say it is a very weird thing at first. Where a person gets selected in preliminary exam and then fails into mains. So what we should talk? Is it a failure? Is it a success? It is a mixed scenario. So Madam has thrown the light on that. Also, Varsha, I would like you to share one incident that you can say some injustice. You have participated in a justice movement. So please have a briefing about that. Yeah, actually, it was there was a issue there's the issue of horizontal reservation. So actually, we just don't give a thought about the reservation, and
you just have to give your 100% towards your studies, because if you take a support of something like reservation or something, then you never get success, because you get the habitual to rely on something. So you should be 100% independent, and you should be 100% to your dream. So the case was I had appeared for the 2016 STI exam, and there was 181 posts, vacancies were there, and there was I belong to NTD, it's NTD category, and there was no vacancy available to NTD category. So actually I filled my form in open category because there was no vacancy in my category, and I got very good marks. I cleared the cutoff of open category. But at that time, when the final result was about to come, that time the MPSC asked me for a leaving certificate where our caste is mentioned. When I submitted that leaving certificate, then they asked me, then they told me that you belong to NTD category. How can you apply for open category? I said, sir, open is open. There should not be open categories reserved for open candidates. But they didn't listen to me. So that time I appeared a court for that thing, and eventually in 2019 the GR was changed, and open category category students were also allowed to fight in a open category. In 2019 the GR was changed. So of course you can say yes, just continue. No. Yes, sir. Yeah, continue, please. Achha. Nothing, sir, but because of that, my 2016 STI exam and 2017 excise inspector exam was in court because of that, and which got justice in 2019, and I got selected for both. Achha. So simultaneously, how many posts were with you when you got selected for those posts also? So at a time? At a time, 7 posts. Okay, so I would like to have a clap for that. At a time 7 posts, so that is a big achievement. So you can say that so much of drive is in previous years, and ultimately at a time 7 posts simultaneously. So it must have been a very happy situation, and you can say all fruits for hard work, you can say, at a time. So that's really amazing situation. सो लेट्स गो अहेड. आता पुढचा प्रश्न कसा आहे की आता तुम्ही तुमच्याबद्दल बोललात, त्याच्यानंतर तुमच्या नॉट ओनली सी म्हणजे असे काही चॅलेंजेस पण तुम्ही बघितले की असं नाही की अभ्यास केला सिलेक्ट झाले, यू गॉट सम लीगल चॅलेंजेस ऑल्सो त्याच्यामध्ये, त्याच्यावर सुद्धा तुम्ही मात केली आणि डेफिनेटली तुम्हाला एक चांगल्या व्यक्तीचं येस एक्झॅक्टली आणि ते आणि त्याच्यामुळे कसं झालं, त्याच्यामुळे टॅलेंटेड पीपल आर गेटिंग जस्टिस ड्यू टू दॅट, right? So that was really a good trend and platform set by you and other people's efforts. So nice. And regarding that, I would like to tell audience that with this context, Varsha was there into the news, was there into the media, and in newspaper her name was there for this also, that she just took participation in this horizontal reservation, no? Reservation, yes, horizontal reservation. Yes, horizontal reservation movement, which really gave justice to the you can say reserve candidate and reserve category talented candidates. Yes. So now next, there are many people who are viewing, and obviously students, if you have any doubts, you can always put it in the chat box. I will ask madam at the end. Okay. Then. So वर्षात एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे I also have seen students in 2010. I know the mentality of competitive exam students in different regions: Mumbai, Thane, Navi Mumbai, Satara, Karad, Pune. Okay, so everyone studies, everyone works hard, right? But what is that thing which actually sets successful candidates apart from the other unsuccessful candidates? Just a small you can say view on this. म्हणजे अभ्यास सगळेच करतात, सगळेच मला बोलतात सर भरपूर अभ्यास चालू आहे, भरपूर हार्डवर्क चालू आहे, आम्ही दिवस रात्र अभ्यास करतो, पण सर आम्ही काही सिलेक्ट होत नाहीये त्याच्यामध्ये. मग ती एक्झॅक्टली आता तू दोन्ही फेज मधून गेलेली आहेस, यू हॅव गॉन थ्रू बोथ द फेजेस. सो विच आर दोज थिंग्स विच सेट द बाउंड्रीज अपार्ट, being successful into the exam and being unsuccessful in the examination?
Actually, sir, for me, it is a persistence and consistent, because these two things are important. I was very consistent in my studies. I like almost like I 99% I avoided my social I social know. life. I know. Who knows better than that? Yes, sir. So like But see, I had made my Varsha, let me tell you openly that I don't know. matlab, you were in a different phase. I was in a different phase, and we could not give justice to our friendship. I think means what is your look on that? yes. Actually, I feel sorry about it, and it's not only you. It is for Yes, all my exactly, friends. They think exactly. that I'm selfish. I do not give time to them, but I just waiting for my time to come. And right now I'm dedicated to everyone, every my friend. I'm so this friendship day is very special for me actually, because Exactly. first time I'm free in Yes. last 5-6 years. And I'm Yes, I feeling can like remember to, that. I feel like celebrating it like with a big blast, but this is a lockdown time and I really cannot go out. That is a bad luck. Okay, otherwise you would have been celebrated it. Like yes. Yes, of course, but you really celebrate it the way you have celebrated Nihira's first birthday on that village. A good restaurant was there, so that way you celebrate the friendship day. And really, the day doesn't matter for a friendship day. Anytime you can have a party, and we all will be there. Of course. Yes, Okay. the party is So, pending. Of course. And see, I always feel that whenever person are engaged in something, see, I am also going through entrepreneurship phase. I have some startups. So there is always a mental burden on us. Although we look free externally, but internally there is always one mental burden, or you can say this thing we need to fulfill. We need to complete this thing. That sort of burden is always there, and which actually affects our social things actually. But see, in my webinars or in my seminars, I generally talk about, especially I talk about the girls. The girls really sacrifice their careers. I have seen, you might have also seen, Varsha, your friends are sacrificing their career for their personal life or their family life, right? So in my webinar, I give the examples that you put some success stories like Varsha in front of you. Don't compromise with your career. People will not give you respect. You give respect to yourself. You crack the examinations. In MPSC examination for girl category, there is 33% reservation. Okay, irrespective of your caste. That also works in your favor. Thanks to our previous some good leaders of Maharashtra. So let's come down to the next particular topic. That do you think that first 6 years were very dry years? So do you think that some external factors also you can say your success depends on some external factors also? Not everything is in your hand. So what is your opinion about it? म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. म्हणजे आपल्या ऑडियन्ससाठी पुन्हा रिपीट करतोय. एक्झॅक्टली. म्हणजे असं आता मॅडमनी दोन्ही फेजेस बघितलेले आहेत, सक्सेस फेज, फेल्युअर फेज, अप डाऊन्स, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर मला असं त्यांना मी असं विचारतोय की असं आहे का की तुम्ही अभ्यास केला की लगेच सक्सेस, एक्सटर्नल गोष्टींवरती सुद्धा तुमचं यश हे डिपेंड असतं? त्याचं उत्तर आता मॅडम देणार आहेत. येस मॅडम, यू कॅन कंटिन्यू. एक्झॅक्टली. एक्सटर्नल फॅक्टर्स मॅटर करतात. मॅन इज अ सोशल अॅनिमल आणि एमपीएससी ऍस्पिरंट पण एक सोशल अॅनिमलच आहे. त्याचं एक एन्व्हायरमेंट त्याच्या बाजूला असतं. ज्या एन्व्हायरमेंट मध्ये काही निगेटिव्ह फॅक्टर्स असतात, काही पॉझिटिव्ह फॅक्टर्स असतात. पण आपलं काम असं आहे की जे निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत, म्हणजे बघा, कोणाला फायनान्शियल क्रायसिस असतील, कोणाला फॅमिली प्रॉब्लेम्स असतील, कोणाचं रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतील, कोणाचं म्हणजे प्रत्येकाचं, नो वन इज विदाउट एनी प्रॉब्लेम. प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे कोणाचे नोकरी आणि अभ्यास किंवा डिग्री करताना अभ्यास कसा करायचा, टाइम कसा काढायचा, हा प्रॉब्लेम असतो. ते माझा पण प्रॉब्लेम होता. आय वॉज मॅरिड, आय हॅड अ फॅमिली, लाईक आय हॅड अ बेबी to give attention to her and to feed her, everything. Even I had the problem. पण ह्या ज्या सगळ्या नेगेटिव्हिटीज आहेत, ह्या फॅक्टर्सला आपण एलिमिनेट नाही करू शकत, पण मिटिगेट नक्कीच करू शकतो. थोडंसं इग्नोर करून किंवा थोडंसं आपण त्याच्यावरती वर्कआउट करून. आणि हे याच्यावरती आपल्याला काबू जर मिळवायचा असेल तर पॉझिटिव्ह फॅक्टर्सला आपण बघायचं. कारण प्रत्येकाकडे काहीतरी पॉझिटिव्ह पण असतात, काही प्रिव्हिलेजेस असतात, फॅमिली असते सपोर्ट करायला, कोणते फ्रेंड्स असतात जे आपल्याला नेहमी मोटिवेट करतात, गुरुवर्य असतात जे आपल्याला मार्गदर्शन करतात, किंवा अजून पॉझिटिव्हिटी
म्हणजे बऱ्याच असतात त्यांना आपण जर फोकस केलं आणि त्या पॉझिटिव्ह ज्या एन्व्हायरमेंट म्हणजे त्या पॉझिटिव्हिटी जर आपण फोकस केला तर पॉझिटिव्हिटी आपण ऍब्झॉर्ब करतो स्वतःमध्ये आणि ती ऍब्झॉर्ब करणं खरंच इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आणि एक्सटर्नल फॅक्टर्स खरंच मॅटर करतात पण आपलं इनर आपण किती स्टेबल आहेत आपल्या आतमधून हे आपण एक्सटर्नल आपण हे हँडल करतो. आपल्या इनर स्टेबिलिटीवरती आपण एक्सटर्नल गोष्टी मॅनेज करू शकतो. म्हणून स्वतःवरती आधी विश्वास ठेवायला पाहिजे. जसं मी पण ठेवला की एवढ्या सगळ्या ऑड्स मधून पण आपल्याला कसं बाहेर यायचंय ते आपणच ठरवतो. यू शुड मेक युअर पाथ अँड वेअर देर इज अ विल देर इज अ वे. जेव्हा इच्छा असते ना आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे तेव्हा आपल्याला ती गोष्टी करता येतात. मार्ग ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये सापडत जातात. करेक्ट करेक्ट करेक्ट. बरोबर. तर त्याच्यात तीच एक गोष्ट मॅडमनी चांगल्या प्रकारे सांगितली की आणि दुसरी गोष्ट वेन यू ऍब्झॉर्ब पॉझिटिव्हिटी इन टू यू तर ते तुमच्या डिसिजन मेकिंग मधून तुमच्या ऍक्शन मधून ती रिफ्लेक्ट सुद्धा होते मग पॉझिटिव्हिटी. अँड देन दॅट नेचर ऑल्सो हेल्प्स यू दॅट देर इज इन अवर लाईफ कोचिंग इंडस्ट्री मधून मी आहे. सो in our life coaching and you have also attended that seminar. So in that we have talked about law of attraction, right? So if you are absorbing positivity, then that positivity get reflects into your life and in your decisions as well as in results also. So that thing is also true. त्याच्यानंतर पुढे आपण आपला पॉइंट घेऊया की जसं मी पण आधीच बोललो की आजकाल विमेनचा फार इश्यू आहे. म्हणजे आता बऱ्याच काही विमेन आहेत ते गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपेअर करतात किंवा आपल्या करिअर चांगल्या करिअरमध्ये आपण बघतो की बँक जॉब्स मध्ये ते लागतात. चांगल्या प्रायव्हेट कंपनीमध्ये ते गेट अ गुड जॉब अँड गुड सॅलरी बट समवेअर डाऊन द लाईन दे यू कॅन से दे गिव्ह अप विथ देअर करिअर्स. म्हणजे आपल्या मुलांसाठी आपल्या पर्सनल लाईफसाठी आपल्या फॅमिली लाईफसाठी ते करिअरला गिव्ह अप करतात. तर विमेन एम्पॉवरमेंट ही थीमच्या बाबतीमध्ये म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट आणि गव्हर्नमेंट जॉब्स याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता त्याच्यामध्ये? म्हणजे तुम्ही काय बोलू शकाल जसं तुम्ही आधी सांगितलंय की वुमनने आपल्या करिअरला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. वुमनने स्वतःला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. वुमनच काय मी तर म्हणे सगळ्यांबाबतीत आहे ना जोपर्यंत तुम्ही स्वतःला इम्पॉर्टन्स देत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसरे इम्पॉर्टन्स देत नाही. सो फर्स्ट व्हॅल्यू युअरसेल्फ सो दॅट अदर यू. मग त्या प्रकारे आपण आपल्याला व्हॅल्यू दिली पाहिजे. आणि एमपीएससी इज इटसेल्फ अन अपॉर्च्युनिटी फॉर एव्हरीवन. ज्यामुळे माझ्यासारख्या स्त्रिया या प्रशासनात येऊ शकतात. दे बिकम अ पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग प्रोसेस ज्याच्यामुळे वुमन एम्पॉवरमेंट फायनली अचीव्ह होतं. कसं की जर स्त्रिया जर प्रशासनामध्ये आल्या तर नक्कीच अजून बेटर जेंडर सेन्सिटिव्ह पॉलिसीज फॉर्मेशन व्हायला मदत होईल. Yes, sorry to interrupt. I could recall one sentence that government wants to have a gender balance and also government's perception is that women candidates are a sincere candidate and that's why government wants women forced into the system. हे पण आपल्या फॉर्म मध्ये आपल्याला वाचायला मिळतं स्पेशली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्म मध्ये. सो मला ती गोष्ट आठवली. येस कंटिन्यू. कसं आहे सर की ना जेंडर बॅलन्स इज इम्पॉर्टंट. दॅट्स वाय गव्हर्नमेंट हॅज गिव्हन अ रेझोल्युशन टू गिव्ह 30% रिझर्वेशन टू वुमन. की मुलींना आपण चान्स द्यायला हवा. त्यांना डिसिजन मेकिंग मध्ये यायला प्रोसेस मध्ये यायला जेंडर बॅलन्स व्हायला पाहिजे. जेंडर बॅलन्स कसं आहे की स्त्रिया आपलं कॉन्ट्रीब्युशन देत नाहीये. तसं 50% पॉप्युलेशन पॉलिसी मेकिंग मध्ये आहे आणि दोघांचं बॅलन्स असेल तेव्हा एन्व्हायरमेंट मध्ये पण बॅलन्स येईल नेचर मध्ये बॅलन्स येईल म्हणून. आणि ह्या फॅक्टला मी एवढं हे नाही करत की लेडीज जास्त सेन्सिटिव्ह असतात असं नाही आहे. हे आपल्या तत्वांमध्ये असतं माणसामध्ये असतं त्याच्या संस्कारामध्ये असतं. तर इनफॅक्ट म्हणजे आता इफ यू सी सम विमेन विथ हुम आय हॅव वर्क और म्हणजे तुमच्यासारखे काही फ्रेंड्स आहेत किंवा आपले काही कलिग्स आहेत त्याच्यामध्ये सगळेच मला म्हणजे सगळे विमेन स्ट्रॉंगच वाटतात मला. म्हणजे अगदी आईपासून माझी बहीण आहे किंवा काही कलिग्स आहेत माझ्या तुमच्यासारखे काही मैत्रिणी आहेत. सगळ्याच विमेन मला स्ट्रॉंग वाटतात. म्हणजे इमोशनली पण स्ट्रॉंग वाटतात. म्हणजे असं इमोशनली वीकर वुमन अजून तरी मी असं कुठे बघितलेली तर नाहीये त्याच्यामध्ये. नाही वुमन इमोशनली इक्यू स्ट्रॉंग असतं वुमनचं. आय अग्री दॅट. येस तर तुम्ही कंटिन्यू करा. तुम्ही बोलत होता काहीतरी.
काय बोलत होतो सर आपण? आपण विमेन एम्पॉवरमेंटच्या बाबतीत empowerment विमेन तर एम्पॉवरमेंटच्या वुमन एम्पॉवरमेंटसाठी एमपीएससी खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की जो प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना एंट्री देतो आणि दे बिकम अ पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग प्रोसेस. आणि जे आपण जेंडर सेन्सिटिव्ह पॉलिसीज असतात बघा, सध्या पण आहेत जेंडर सेन्सिटिव्ह, पण ह्या पॉलिसीचे डिसिजन्स पण मेन्स घेत आहेत, पुरुष घेत आहेत. सो वी आर एन्करेजिंग वुमन की तुम्ही पण ह्या डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये या. ओके, करेक्ट, आलं पाहिजे त्याच्यामध्ये. इट विल रिअली यू कॅन से पुट न्यू ट्रेंड्स इन टू द गव्हर्नन्स. आणि येतात म्हणजे चांगले आता विमेन आपण बघतोय म्हणजे राईट फ्रॉम मिनिस्टर्स अँड ऑफिसर्स. नाऊ वी कॅन से दॅट मेनी विमेन्स आर इन टू द सेंट्रल एज वेल एज स्टेट गव्हर्नमेंट्स यू कॅन से सिस्टम. करेक्ट? येस. So women, they are into every field, sir. Scientists, pilots, they are into each and every field, but only the number is less. So we should encourage the number. Yes, we should encourage the number. Right. So women, so one message to women, one small brief message to the women candidates for women empowerment. Women empowerment, it is. Lady should get independent. When she gets independent, she herself raises her value, and her value increases in the family, so the society, and so the nation. So she should get financially independent. Oh, so financially independence. Okay, so that is the punch point, you will say. That is the baseline. Correct. I can also relate with that. That financial independence is very much. You should not depend on anyone. So very nice message given by Varsha. And for becoming financial independence, it is important that you should secure your career, and you can secure your career via government and public sector jobs and examinations, right? Okay. So now little bit different questions. Generally in competitive examination discussion, nobody discuss about it, but I would like to discuss with you because I think you are the best person to discuss that question. So see, Varsha, how can you see, now I will tell you my perception about marriage. Okay, my perception about marriage is that if I get married, it will put somewhere down the line, it is going to put brakes on my career, and my mind will be diverted, my brain will be diverted, and that is my perception about marriage. So till now I have not married yet. Okay, my father and you can say mother are behind me since last 5 years. Okay, and I'm I have not agreed to them. So but still this is an issue in competitive exams, that see, if you consider the age, generally people are active after 21 22 years of age, and with women it happens that they get married in between, and for boys also they get married in between. So how can you balance a thing like marriage and competitive examination? Can you just have some you can say throw some light on this important aspect and neglected aspect which is not yet been discussed in many things? Sir, it is very difficult to balance two things because passing an MPSC exam itself and biggest task, marriage is another biggest task. So I'll recommend that one should study independently and dedicatedly before he or she gets married, because after getting married things get difficult. I was lucky enough to get support from my family. Exactly. But not necessarily everyone will be getting. Yes, exactly. Everyone, yes. Not everyone. So I'll recommend that explore your opportunities when you are single, and then get ready to mingle. So I am on the right path, no, Varsha? I am on the right path, no? Yes, but there should be time limit for everything. There, you cannot be single for forever. Okay, single forever. Okay. So just raise your and in your path you are established yourself, so you can get married. Okay. But no, even if I have established myself, still there is one fear. Whenever I see what is going on in the world, I read into the newspaper, I read into the television, I think that why to take a risk? जो चल रहा है बहुत अच्छी तरीके से चल रहा है, smoothly चल रहा है, tension नहीं है, तो let it be like that only. It is. I will not agree with it because when you get married and you get a life partner, he is your soulmate. So your energy plus his energy, his or her energy, Okay. it doubles the energy, and whole universe works in your way. So I think it works for me. So
it should work for you also then, or it should work for So anyone. that is something new point I am coming across. Nobody has talk about this point that if partner comes, then energy gets double and universe then supports us. Okay, so that is one positive. I will keep it in my mind when So it is all thinking. about how you see it. Like you should see Correct. positively. Hmm. Correct. So yeah, some message to the students who are marriage and civil services preparations. Some, you can say, some positive tips for them or some helpful tips for them. It is a boy or a girl. When like if you are married and you want to study, then I'll recommend that make a plan, proper schedule. Go to library. Do not study at home, because I never studied at home because everybody disrupts us. We are deviated by whatever Easily. happens at our house. Like somebody comes, somebody goes. Some complaints are there, some issues are there. So better get aloof from this family affair. Keep your family life and keep your study life separate. Do not mix both of them, because they do not understand each other. They do not have that capability to understand each other. You understand both. You should understand them both, and you should manage them both, but with equal priority. Keep 8 hours to your studies and remaining 8 hours to your family, and remaining time you need for sleeping time. These are the things. Hello. Yeah, Yes, these sir. are the things. Yeah, these are the things. Just continue. These are the things one should keep in mind, that we should not mix the two things and give equal priorities to each other, and study in library and worship that place, worship your whatever you are doing ना, you should worship it. म्हणजे काय म्हणतो आपण, जितने शिद्दत से हम लोग उसको वर्शिप करेंगे ना, उतने शिद्दत से वो हमारे पास आ जाएगा. ओके करेक्ट. सो वो शाहरुख खान का डायलॉग है ना, वही बोल रहे हो ना तुम, कितनी शिद्दत से. ओम शांति ओम. Om Shanti Om, exactly. So I don't know, miss, I am not able to recall that dialogue. कितनी शिद्दत से तुमसे चाहो or something like that. But ठीक है, our audience will get a view of it. जितने शिद्दत से मैंने तुम्हें चाहने की कोशिश की है, उतने ये पूरी कायनात उतने शिद्दत से तुम्हें पाने की कुछ तो है. Yeah, I have mentioned it in my book also. Okay, I have mentioned the same in my book also in the context of a law of attraction. Okay, तो वो एक चीज है कि पूरे completely when you ask for something completely, then you get it back. So law of attraction is behind that. And see, Varsha, I could remember I have sent you one message when I go through your status updates. I see Nihira, I see your husband, and you are having good time. You are having good time at work. So I had used one sentence, that wonderful work-life balance in my corporates, in my education domain in corporates. I generally give, along with my colleagues, I give the training for work-life balance. So I think you are at the best phase of your work-life balance. What is your view on that? You at that time you had told me that okay, I am not in that best phase of work-life balance, but I think now what is your opinion on it? I am on the same opinion, sir. There is nothing like a perfect thing. You have to work for to make it perfect, and you cannot give 100% to everything. Yeah, after all, you are a human being. You are not a god. And I'll suggest that don't खुद को भगवान मत समझो यार. तुम सब कुछ नहीं कर सकते. कि जितना हो सकता है ना, गिव 100% फ्रॉम युअर साइड, बहुत ऑनेस्टली. इतना म्हणजे खूप प्रामाणिकपणे स्वतःचं 100% देण्याचा प्रयत्न करा. जरूर नाही की ते परफेक्टच असेल दुसऱ्यांसाठी, म्हणून तुमच्यासाठी परफेक्ट असेल तर इनफ आहे. असं मला वाटतं की बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. मी पण आहे ना, मला माहिती की आय कॅनॉट गिव्ह 100% टू माय फॅमिली, टू माय हजबंड, my daughter, my in-laws, or my parental side, my sister or my brother. But I try to give them 100%. जितना भी time मिलता है ना, I try to do justice with them. And this feeling is enough. You are trying to do justice, na, that feeling is enough. Do not do not die to try to make things perfect, because nothing is perfect, and accept this fact. Okay, so don't stretch yourself for the perfection. Sir.
अच्छा अच्छा ओके. हा डायलॉग तुम्ही मला माझ्या मते 6 वर्षापूर्वी पण सेम डायलॉग जेव्हा तुमचं मारलेला मॅरेज झालं आहे, हो. होतं तेव्हा मला दुरून डोंगर साजरे हा डायलॉग तुम्ही मारलेला आहे, पण आता पण आज परत मला तो डायलॉग मारतोय तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो ठीक आहे. सो व्हेरी नाईस इनपुट्स विथ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. नाऊ एक फायनल मेसेज आपल्या ऑडियन्ससाठी, तुम्ही एक फायनल मेसेज शेवटचा तुम्ही काय देऊ शकता आपल्या सगळ्यांसाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जे प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी वन फायनल मेसेज. जे सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करतायत ना, फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची प्रोसेस समजून घ्या की कशी 3 स्टेप प्रोसेस आहे, कसं त्याला आणि लॉंग प्रोसेस आहे. तर ह्या त्याच्यासाठी माइंड प्रिपेअर करा फर्स्ट ऑफ ऑल. पुन्हा अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. असं नाही की आज आपण 16 hours अभ्यास केला आणि उद्या आपण 1 पण तास अभ्यास नाही करणार. तसं मेक 10 hours, 8 hours or 10 hours शेड्यूल फॉर एव्हरी डे. वीक मधनं 1 ऑफ चालतो. पुन्हा परसिस्टंट राहा. जरी 1 फेल्युअर आलं, 2 फेल्युअर आलं तरी पण डिमोरलाइज नाही व्हायचं, डिसअर्टन नाही व्हायचं. लाईक एव्हरी फेल्युअर गिव्हज यू न्यू ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे एमपीएससी मध्ये किंवा युपीएससी मध्ये यू डू नॉट हॅव टाइम टू मेक सॉरी. म्हणजे दुःख करण्यासाठी आपल्याला हे थोडं हार्श वर्डिंग आहे, पण ही हार्श प्रोसेसिंग आहे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनची. कारण जेव्हा आपला रिझल्ट लागतो तेव्हा दुसऱ्या दिवशी आपली पुन्हा एक्झाम असते. मग लाईक यू हॅव टू बी रेडी विथ फुल एनर्जी. आपल्याला पुन्हा असे पण माझे काही मित्र आहेत ज्यांचा आज रिझल्ट निगेटिव्ह आला, त्यांनी आजची रात्र पूर्ण रडून घातली आणि दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी पुन्हा प्रिलिम्स दिली आणि त्या अटेम्प्ट पण ते डेप्युटी कलेक्टर झाले. मग हेच इन्स्पिरेशन, मोटिवेशन मी घेतलंय. मग असे जे पॉझिटिव्ह, मी जे म्हटलं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट असतं, एन्व्हायरमेंटमध्ये पॉझिटिव्ह फॅक्ट असतात, या इन्स्पिरेशनल मोटिवेशनल स्टोरीज आपण आपल्याला पण घ्यायचे. कसं कोणीतरी हर्डल्स मधून वरती आले, त्याच प्रकारे आपल्याला पण हर्डल्स क्रॉस करून वरती यायचंय. बस. तर मग आणि ना अजून एक माझा एक डायलॉग असायचा माझ्या मित्रांना, की जेव्हा एवढे सगळे फेल्युअर्स येऊन पण आपण माझी पर्सिव्हरन्स कसं होतं. पर्सिव्हरन्स असणं खूप महत्वाचं आहे. पर्सिव्हरन्स प्रोसेसमध्ये टिकणं. तर मी म्हणायचे की सबका टाइम आता है यार, अपना भी आएगा. हर एक का टाइम आता है. तो आपण भी आहे ना, आपण भी कुछ तो है. तसंच आपला पण टाइम येईल हे लक्षात ठेवायचं. Yes, and see, we can say that की बाकी लोक करू शकतात. एक सामान्य one common student who was a very common student in a college can crack those examinations. Then why not you can crack? That is also the message. क्रॅक करणारे कोण असतात? ते काही गॉड तर नसतात क्रॅक करणारे, ते काही रोबोट तर नसतात, ते तुमच्या आमच्यासारखी माणसंच असतात. सो इफ दे कॅन क्रॅक द एक्झामिनेशन्स, व्हाय यू कॅनॉट क्रॅक द एक्झामिनेशन्स? ॲज सिम्पल एज दॅट. करेक्ट? Okay, so yeah, one more questions I'm curious about. That you have already achieved your dream. You can say at least getting into the A-level post into the Maharashtra government. You have got it, but still, as I know the mentality of a civil services students who are preparing for civil services and all, they are never, you can say, satisfied, and hunger is always there into their you can say stomach. Hunger is always there. So what is your next agenda? What is next on your agenda? I would like to have your future plans for as far as this competitive examination domain is there. ऍक्च्युली आता माझा कोणता प्लॅन नाहीये सर. कारण जसं तुम्ही म्हटलात ना, हंगर आहे की आपल्याला जर तसं सवय लागली ना तर ती कधीच सॅटिस्फाय नाही होणार. मग मला असं वाटतं की आता आपण वन शुड स्टॉप समवेअर, की आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला थांबायचं कुठे. ज्याला थांबायचं कुठे कळतं ना तो खूप पुढे जातो, असं माझे पप्पा म्हणायचे. तर मग आता मला असं वाटतं की आता माझी प्रायोरिटी माझ्या फॅमिलीला देणार आहे. फॅमिली आणि आता बस आय एम सॅटिस्फाईड विथ दिस. But you are talking na, you are giving this examination or something. म्हणजे तू exam, are you going to give the examination of MPSC? I was giving a thought. I was feeling like no यार, this is not done. आपल्याला अजून वरती जायचंय, आपल्याला आपण अजून युपीएससी पण देऊ शकतो. But then I stopped myself that one should not be like, जर हाच ऍटिट्यूड राहिला तर I will never be satisfied असं वाटतं म्हणून. No, and somewhere down the line, again, work balance important. I see work balance is not all about in your daily life. Work balance is also there in your, you can say, life phases, I will say.
see, for example, in student life, you give priority to the friends, right? Then in your marriage life, you give priority to your husband and in-laws. In your competitive examination field, you give priority to studies. So there are stages also. So I think the stage for you have came that you should give priority, as correctly said by you, that you should give priority and 100%. See, first, prior also you were trying to give your 100%, but this you can say this thing was there, that hurdle was there, and that dissatisfaction was there. Okay, I want to achieve something in my life. I want to achieve that group A post in MPSC. So so this is your future plans. But I think that knowing you, after some time you are going to give the examination. I know that. No, sir, this should not happen actually, because this exam is not like, career is not everything. I told you that work-life balance is important. Like, you should give priority to your personal life also. So you the one who can balance both the things, the personal life plus professional life. I think he is the successful person. So you should know like what you want. Your wants should be clear. And I think group A post, I should be like, it should, like, you should be satisfied with it, and one should be happy. This is the life. This, we are not machine that only work and no life. So I think I should not go ahead with the further examinations, and I should stop here with lesser grades. Okay, correct. So with the how is your family reaction on your decision? They must be very happy because they have also compromised many things along with you. I know what are the I know what are the expectations from the you can say women. Women is a center part of any family, and I know what are the expectations are there from a woman, from you can say husband, from in-laws, or from relatives and all. So I see that. So what is there? How is there? You can say view on your this decision now. So my family is with me with my every decision. Like, they respect my decision. If I say now that I want to give further examinations, they will support me in that way also, because they have been throughout the 6 years with me. So I don't think that they will refuse me. And if I, like, this time I have declared everyone that I'm not going to give further examinations, and I'll be holding on with this post. So everyone is like, okay, as your wish. So fortunately, like, everyone is with me with this decision, and I really appreciate it. Okay, very good, very good. I like that. Even my family is also with me in my every decision, except one decision. That get married. Exactly. So, friends, this was Varsha Bangar and her motivational story. I know you are very much inspired today, but it's important to keep this motivation spirit alive and endeavor hard till you achieve your dreams. कसं असतं ना, तुम्ही एखादा वेबिनार ऐकता, एखादा सेमिनार ऐकता, त्याच्यानंतर तुम्ही मोटिवेट होता, जोशाने पेटून उठता, मी असं करणार, मी तसं करणार, मी पोस्ट येणार, मी भरपूर अभ्यास करणार, आणि नंतर मग त्याच्यामध्ये कुठेतरी कोल्डनेस यायला सुरुवात होते. तर तसं करू नका. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्या एफर्ट्स मध्ये. मोटिवेशन स्टोरी वाचा, सक्सेस स्टोरीज वाचा. देअर शुड बी कन्सिस्टन्सी अँड परसिव्हरन्स इन युअर एफर्ट्स. सो थँक्यू व्हेरी मच वर्षा मॅडम फॉर कमिंग इन दिस प्रोग्राम and motivating our viewers. And our dear viewers, if you want to keep updates about such programs of Share Skills, you can follow this Facebook page. We also have a YouTube channel. ज्या YouTube channel वरती मी वेगवेगळे व्हिडिओज माझे आणि आमच्या आमच्या गेस्टचे टाकत असतो, ते YouTube channel सुद्धा तुम्ही बघू शकता. And also if you want any online or online courses in live or recorded formats, you can always directly message me in the Facebook. Even for competitive exams, there are lots of courses, live courses which are going on, free of cost courses we are giving as of now. And good friends are real assets and gifts from God. So keep motivating yourself, keep working hard, keep smiling, and keep hopes alive. See you at next Sunday. Till then, take care and love you all. Thank you, Varsha madam. Thank you very much for coming. Thank you, everyone. Thank you, sir. Good day.